इस्लामपूर आता कृष्णानगर म्हणून ओळखलं जाणार. बाबरी मस्जिद चौकचं नाव जैन मंदिर चौक होणार. सुन्नत नगर पुन्हा संतनगर म्हणून ओळखलं जाईल आणि मुस्तफाबादचं नाव पुन्हा धर्मपुरा ठेवलं जाणार. चौक, रस्ते आणि शहरांची नावं बदलल्याच्या बातम्या आपण बहुतेक वेळा भारतात ऐकतो, विशेषतः उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशामधून आणि महाराष्ट्रातून सुद्धा. पण यावेळी ही घटना घडली आहे भारताच्या शेजारच्या देशात पाकिस्तानमध्ये, आणि तेही पाकिस्तानच्या सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या लाहोरमध्ये. ज्या लाहोरच्या मातीत इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेचा वारसा मिसळलेला आहे, त्या लाहोरमधल्या अनेक भागांची नावं, चौकांची नावं बदलली जात आहेत. आणि विशेष म्हणजे ही नावं नवीन नाहीये, तर 1947 पूर्वी म्हणजे फाळणीपूर्वी जी मूळ नावं होती तीच नावं पुन्हा परत आणली जात आहेत. कारण भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती, त्यामुळे पाकिस्तान एक इस्लामिक राष्ट्र म्हणून तयार झालं. आणि त्यानंतर हिंदू, शीख, जैन किंवा ख्रिश्चन परंपरेशी जोडलेली रस्त्यांची नावं बदलण्यात आली. इतिहासात ही आधी घडलं होतं आणि आजही जगात अनेक ठिकाणी होतं, पण पाकिस्तानने आता चाक उलट्या दिशेने फिरवायला सुरुवात केली. आणि ते का, तर त्याचं उत्तर तुम्हाला या बदललेल्या नावांमध्येच दिसून येईल. आतापर्यंत लाहोरमधल्या 9 ठिकाणांची नावं बदलली गेलीत. गेल्या 2 महिन्यात लाहोरच्या अनेक भागांमध्ये जुन्या नावांचे नवीन साईनबोर्ड लावण्यात आलेत. यापैकी ब्रिटिश काळात बागे जिन्ना हे ठिकाण लाहोरमधल्या सर्वात प्रसिद्ध भागांपैकी एक मानलं जायचं आणि आजही ते शहराची ओळख मानलं जातं. त्यानंतर कृष्णनगर हा त्या काळात सुशिक्षित हिंदू कुटुंबाचा भाग मानला जायचा, जिथे व्यापारी, शिक्षक आणि सरकारी नोकरी करणारे लोक राहत होते. अशाच प्रकारे संतनगर हा भाग शीख आणि हिंदू कुटुंबांची निवास वसाहत म्हणून ओळखला जायचा, जिथे पंजाबी संस्कृतीची झलक स्पष्ट पाहायला मिळायची. त्यानंतर जैन मंदिर चौक हा तिथल्या प्राचीन जैन मंदिरामुळे आणि त्या परिसरात राहणाऱ्या जैन व्यापाऱ्यांमुळे प्रसिद्ध होता. तर धर्मपुरा हा भाग असा होता जिथे लहान बाजारपेठा, जुनी घरं आणि हिंदू शीख कुटुंबांची मोठी वस्ती होती. मात्र फाळणीनंतर जेव्हा शहराचा चेहरा-मोहरा बदलला, तेव्हा या भागांची नावं सुद्धा बदलण्यात आली. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.